नवी मुंबई के बेलापुर में एमपीएससी कार्यालय के बाहर कांग्रेस का प्रदर्शन लगातार चौथे दिन भी जारी रहा। इस आंदोलन में महाराष्ट्र कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल भी शामिल हुए। उन्होंने सरकार से मांग की कि एमपीएससी की परीक्षा ऑनलाइन के बजाय ऑफलाइन कराई जाए। हर्षवर्धन सपकाल ने कहा कि पिछले कुछ समय में कई प्रतियोगी परीक्षाओं को लेकर गड़बड़ी और धांधली के आरोप सामने आए हैं। ऐसे में छात्रों का भरोसा बनाए रखने के लिए परीक्षा प्रक्रिया पूरी तरह पारदर्शी होनी चाहिए। उनका कहना है कि ऑनलाइन परीक्षा और नॉर्मलाइजेशन सिस्टम की वजह से कई योग्य उम्मीदवारों को नुकसान होता है, इसलिए सभी छात्रों को समान अवसर देने के लिए परीक्षा ऑफलाइन कराई जानी चाहिए। सपकाल ने कहा कि कांग्रेस छात्रों के हक की लड़ाई लड़ रही है और जब तक सरकार इस मांग पर फैसला नहीं लेती तब तक आंदोलन जारी रहेगा। वहीं इस मौके पर नवी मुंबई कांग्रेस अध्यक्ष रामचंद्र दलवी ने कहा कि उन्होंने एमपीएससी अधिकारियों से मिलने की कोशिश की, लेकिन अधिकारियों ने मिलने से इनकार कर दिया। उन्होंने कहा कि अगर अगले कुछ दिनों में सरकार ने कोई फैसला नहीं लिया तो आंदोलन को और तेज किया जाएगा। दलवी ने कहा कि ये आंदोलन छात्रों को न्याय दिलाने के लिए किया जा रहा है और आगे की रणनीति प्रदेश नेतृत्व के मार्गदर्शन में तय की जाएगी। सगळ्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे आणि हा घोळ वेगवेगळ्या सर्व प्रकरणाच्या माध्यमातून हा उघड झालेला आहे आणि या प्रकरणाचा आता याचं सोल्युशन काय, तर यातून ही परीक्षा ऑफलाईन ठेवावी, पारदर्शक पद्धतीने ठेवावी, तिथे यायचा आणि इतर सगळ्या सर्व्हिलन्सचा उपयोग घेण्यात यावा आणि या परीक्षा ज्या आहेत या ऑफलाईन पद्धतीने ताबडतोब करून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवावी, ही असणारी काँग्रेस पक्षाची, विद्यार्थ्यांची आणि एकंदरीत या सर्व घोळाच्या अनुषंगानं ही आपल्या देशाची मागणी आहे। निश्चित टाळला जात आहे, कारण इथे आल्यानंतर जी प्रश्नांची सरबत्ती होईल, या ठिकाणी जे त्यांना प्रश्न विचारले जातील त्याची उत्तर त्यांच्याजवळ नाही, नंबर 1, आणि नंबर 2 ही चोरी जी आहे ही निरंतर चालू ठेवावी, या अनुषंगाने त्यांनी अद्यापर्यंत भेट दिलेली नाही। आंदोलन चिरडून टाकणे, सत्य लपवून ठेवणे ही मोठं सापडलेली भारतीय जनता पक्षाची गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघत आहोत, त्याचाच किस्सा या ठिकाणी या निमित्ताने गिरवला जात आहे। ऑफलाईन परीक्षेमध्ये काय विद्यार्थ्यांचं हित आहे असं तुम्हाला वाटतं? हा डिबेटचा विषय नाही। ऑनलाईन मध्ये काय अडचणी आहेत हे सिद्ध झालेलं आहे। ऑनलाईन मध्ये काय चाललंय काय नाही चाललंय समजत नाही। जंगल में मोर नाचा किसी ने न देखा, अशा पद्धतीने ही परीक्षा आहे। ऑनलाईन मध्ये ज्या काही एजन्सी आहेत त्या खाजगी आहेत, खाजगी नव्हे तर त्या काही विशिष्ट मालकी असणाऱ्या लोकांच्या कंपन्या आहेत, त्यामुळे परभारी नोकरी दिल्या जात आहेत। जे 25-25, 50-50 लाख घेऊन परभारे ऑर्डर दिल्या जात असल्याची देखील फार मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहे। त्यामुळे या कंपनी ज्या आहेत या खाजगी आहेत, याच्यावर कोणताही लक्ष नाही, यांच्यावर सरकारचा कोणताही संबंध नाही, यामध्ये माहितीच्या अधिकाराच्या अनुषंगानं काही यात समजत नाही, पारदर्शकता यामध्ये नाही, टेक्निकल एरर फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे आणि यामध्ये भ्रष्टाचाराचा एक नवीन रॅकेट एक कार्यरत आहेत आणि अनेक लोकांना या कंपनीशी संधान बांधून नोकरी मिळाल्याची उदाहरणं पुढे आहेत। त्यामुळे ज्यामध्ये पाणी मुरत आहे, ज्यामध्ये भ्रष्टाचार होतोय आणि ज्याची विश्वासार्हता आता संपूर्ण उडालेली आहे, अशा एका प्रक्रियेचा सरकार का आग्रह करत आहे, यामध्ये सर्व काही दडलंय। त्यामुळे मुख्यमंत्री बदला नका बदलू, एकनाथ शिंदेना करा, बावनकुळेंना करा, का अजून काही गुजरात मधून एखादा माणूस आणून करा, का उत्तर प्रदेश मधून आणून करा, का अजून कुठे काय मोदी साहेब इकडे तिकडे विदेशात फिरतात तिकडून आणून कोणाला करायचं असेल ते करा, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मोठं मॅन्डेट त्यांना मिळालंय। मात्र ही परीक्षा पद्धत बदला, हीच या निमित्तानं आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। सुरू ठेवणार आहात? जोपर्यंत एमपीएससी ऑफलाईन परीक्षेचा निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील। तुम्ही पाहत असाल जिल्ह्यामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत आणि आम्ही ह्या एमपीएससीच्या पायथ्याशी बसून हे आंदोलन करतो, त्यांना आठवण करून देत आहोत सारखे जेव्हा ते ऑफिसमध्ये येतात जातात तेव्हा त्यांना आठवण होते की विद्यार्थी महाराष्ट्रभर आंदोलन करतात आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या पायथ्याशी बसून हे आंदोलन करतात। 4था दिवस आहे, अजूनपर्यंत कुठलाही अधिकारी किंवा काही निरोप आलेला नाही। त्याउलट पोलीस जे आहेत ते सारखे वरती जाऊन त्यांना भेटत आहेत आणि त्यांच्या लोकांना सांगतायत की तुम्ही येऊन यांना भेटा, ते कोणी यायला तयार नाहीत। आम्ही आमच्या ह्याच्यावरती एकदम अडून बसलो की ऑफलाईनच घ्या परीक्षा, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळेल। आमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब ठरवतील आंदोलनाची दिशा, पण तीव्र तर नक्कीच होईल, कारण आतापर्यंत आम्ही गांधी मार्गाने संयमाने शांततेने इकडे बसलेलो आहोत आणि आमचा तोच हेतू आहे की हे
शांततेने आंदोलन चालावे आणि त्यांनी त्यांचा निर्णय बदलावा. आम्ही त्यांना ह्या आंदोलनाला बसण्या अगोदर फोनवर, व्हॉट्सॲपवर आणि पत्राद्वारे भीमनवर साहेबांना संपर्क करण्याचा आमच्या धनंजय शिंदे साहेबांनी प्रयत्न केला होता, परंतु तो निष्फळ ठरला. बंटी पाटील साहेबांनी हा विषय असेंब्लीमध्ये विचारला होता, परंतु प्रश्न एक विचारला आणि त्यांना उत्तरच वेगळी दिली गेली. आणि आमची काल अपेक्षा होती की शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री साहेब ह्या संपूर्ण होत असलेल्या जिल्ह्याला विद्यार्थ्यांचा आक्रोश बघून ह्याच्यावरती काहीतरी निर्णय घेतील, परंतु दुर्दैव त्यांनी काहीच याच्यावरती बोलले नाही. जोपर्यंत ते निर्णय मागे घेत नाहीत, ऑफलाईन पद्धतीचा डिक्लेअर करत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. आमचे राहुल गांधींनी छात्रों की गूंज म्हणून याच्या अगोदरच म्हणजे 15 दिवसापूर्वीच हा कार्यक्रम डिक्लेअर केला होता. त्यांना हे कदाचित भविष्य कळलं होतं की अशा प्रकारे विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे, म्हणूनच त्यांनी हा प्रोग्राम पुरा हिंदुस्थानामध्ये डिक्लेअर केला होता. आणि हा सुद्धा त्याच कार्यक्रमाचा एक भाग आहे की जे छात्र आहेत त्यांचे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते काँग्रेस पक्ष रस्त्यावर घेऊन उतरणार.